कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झाले। या आगीची आता चौकशी करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक जणांनी केलेली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह ही केवळ एक वास्तू नव्हती, तर कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा होता। त्यामुळे आता अनेक कलाकार हळहळलेले आहेत। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं हे आहे केशवराव भोसले नाट्यगृह। सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेला नाट्यगृह बघता बघता आगीत संपून गेलं। आग विझवल्यानंतरची दृश्य मनाला चटका लावणारी होती। छत्र कोसळून खाली पडले। प्रेक्षकगृहाची अवस्था बघा। ऐतिहासिक वारसा असलेल्या नाट्यगृहाला आग लागली की आग लावली गेली। दुर्लक्ष केलं, पुन्हा सांगितलं जाळ मोठा झालाय, मग आम्ही आलो। तेव्हा शॉर्ट सर्किटनं झाला असेल असं वाटलं, परंतु शॉर्ट सर्किट व्हायला ज्या बाजूला आग लागली त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं कुठलंच युनिट नव्हतं। ती जी आग लागली ते असं वाटायला लागले की मानव निर्मित असावी। कशामुळे घडलेलं? एवढे वर्ष केव्हा घडलं नाही, आताच का? काय त्याच्या म्हणजे घातपात नाही म्हणणार नाही, कोणी घडवलंय की असं होऊ शकत नाही, पण कशामुळे घडलं याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल। आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडू नयेत आणि कोणाला परवडणार नाहीत। आम्हाला कोणालाच परवडणार, कोल्हापूरकरांना काय महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाही। आणि म्हणून याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती। केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू। कलाकारांसाठी मंदिर, तर रसिकांसाठी मनोरंजनाचं हक्काचं ठिकाण। आपल्या नाट्यगृहाची अवस्था बघून त्यांनाही अश्रू आवरले नाहीत। घर जळाल्यावर काय वाटतं? आपण फक्त पाठीवर हात ठेवतो ना, ज्यांचं कोणीतरी गेलंय, परत उभं राहायला पाहिजे। दॅट्स इट। खूप वाईटही वाटतंय, त्रास होतोय, कारण काही माहीत नाही, पण अशी वास्तू जळणं ही अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे। मुळात काहीच महिन्यांपूर्वी आम्ही अस्तित्व या नाटकाच्या रंगीत तालीम इथं थिएटरला गेले होते। काल रात्री कोल्हापूरची लोक व्यवस्थित झोपली नाहीत, कारण त्यांना ते डोळ्यात सारखं मनामध्ये येतं की हे झालं, हे फार वाईट झालं आणि अशी घटना घडू नये यासाठी राज्य शासन, महानगरपालिका आणि कोल्हापूरच्या नागरिकांनी काळजी घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या आगीच्या चौकशीचे आदेश दिलेत। पुढच्या 8 दिवसात नाट्यगृहाच्या नवीन बांधणीचा आराखडा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। एस्टिमेट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृह याची पुनर्बांधणी करू असा मला आणि आयुक्तांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे। या अशा पद्धतीनं जी घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहेच, पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की अशा काही घटना घडल्या तर ते स्वतः जातीनं त्यात लक्ष देतात आणि ही जी काही पुनर्बांधणी असेल ती निश्चितपणे पूर्ण करून देतील। सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष कुणी केलं? या आगीला जबाबदार कोण? याची चौकशी आणि पुनर्बांधणी वेगानं करायला हवी अशीच सर्वांची मागणी आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।